मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की इकडे आता अहिल्याने गुरुजींना कॉल केलेला असतो आणि गुरुजींना कॉल केल्यानंतर गुरुजी म्हणत असतात, खरं सांगू का अहिल्यादेवी, तुम्ही फोन करण्यासाठी खरं तर खूप उशीर केलाय. त्यावर अहिल्या म्हणत असते, काय झाले गुरुजी, तुम्ही असं का बोलताय. त्यावर गुरुजी म्हणत असतात, खूप मोठं संकट येणार आहे, तुमच्या दोन्ही मुलांवर संकट येणार आहे, तुमच्या आदित्यवर खूप मोठं संकट येणार आहे असं गुरुजी म्हणत असतात. तेव्हा अहिल्या म्हणत असते, कसलं संकट येणार आहे, काय होणार आहे माझ्या आदित्यला. त्यावर गुरुजी म्हणत असतात, हे बघा, तुम्ही आता तर काळजी करू नका, पण संकट हे सांगून येतं का, नाही येत. फक्त आपण एक काम करू शकतो, त्या संकटाची तीव्रता कमी करू शकतो असं म्हणत असतात. तेव्हा लगेच अहिल्या म्हणत असते, गुरुजी तुम्ही सांगा, मी कोणतंही व्रत वैकल्ये हे सगळं काही करायला तयार आहे. तुम्ही म्हणाल त्या सगळ्या गोष्टी मी करायला तयार आहे, फक्त तुम्ही मला सांगा. त्यावर गुरुजी म्हणत असतात, हे बघा, आपण आता देवाला शरण जाऊ. काही जरी झालं ना तरी सुद्धा इकडे आपण त्या व्रताची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न करू. आता जे विघ्न येणार आहे, जे संकट येणार आहे ते आदित्यवर येतंय की प्रीतमेवर येतंय हे आपण सांगू शकत नाही. तुमच्या दोन्ही मुलांचं इथे भविष्य धोक्यात आहे, तुमच्या दोन्ही मुलावर संकट येणार आहे. तेव्हा अहिल्या खूप जास्त पॅनिक होते आणि म्हणत असते, गुरुजी प्लीज असं म्हणू नका, असं बोलू नका. ह्या सगळ्या गोष्टीला जे काही उपाय असतील ते मला सांगा, मी ते करायला तयार आहे. तेव्हा गुरुजी म्हणत असतात, अहिल्यादेवी घाबरू नका, प्लीज घाबरू नका. मी काय म्हणतोय ते तुम्ही ऐका. मी इथे मंत्रोपचाराने इथे एक ताईत 2 ताईत देतो आणि जे ताईत मी इथे देतोय ते ताईत तुम्ही ते दोन्ही मुलांच्या उजव्या हातामध्ये बांधून घ्या. त्यामुळे इथे येणारं संकट 2 हात लांबच राहील. तेव्हा अहिल्या असं म्हणून फोन ठेवते आणि विचार करायला लागते, कसलं संकट येणार आहे माझ्या आदित्यवर, कसलं संकट येणार आहे, काय करू मी, असा इकडे ती विचार करते. आता इकडे दुसऱ्या बाजूला आदित्यने ऑलमोस्ट सगळी काही तयारी करत आणलेली असते. आदित्यने तयारी केल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता पारू आदित्यच्या बॅगेमध्ये लोणच्याची भरणी ठेवत असते. एक छोटीशी लोणच्याची भरणी असते आणि ती म्हणत असते, आदित्य सर हे घ्या, ही लोणच्याची भरणी तुमच्या बॅगेमध्ये ठेवा. त्यावर तो म्हणत असतो, अगं पारू असं काय करतेस, मी काय महिनाभरासाठी इथं तीर्थयात्रेला चाललोय का, इनमीन 3-4 दिवसासाठी चाललोय, मग तू असं का वागतेस. त्यावर पारू म्हणत असते, आदित्य सर असं काय करताय, हे बघा, तिकडचं खाणं पिणं ह्या सगळ्या गोष्टीमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो की नाही, म्हणून मला असं वाटतंय की नको, तुम्ही हे थोडंसं घरचं जेवण थोडंसं बरोबर असू द्या, अधूनमधून थोडंसं खात जा आणि त्यामुळे काय होईल, तुमचं पोट वगैरे अजिबात खराब होणार नाही, बिघडणार नाही. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगते की काही जरी झालं ना तरी सुद्धा हे लोणचं तुमच्यासोबत असू द्या. त्यावर आता इकडे आदित्य म्हणत असतो, पारू खरंच मला ना आता टेन्शन यायला लागलेलं आहे, मी नक्की जाऊ ना की जाऊच नको सांग बरं. त्यावर लगेच आता इकडे पारू म्हणत असते, आदित्य सर असं काय करताय, असं नका ना बोलू. त्यावर लगेच आता इकडे आदित्य म्हणत असतो, मला तर असं वाटतंय खरं तर ना आपण इकडे ना 2 तिकीटं काढायला हवे होते. तेव्हा ती म्हणते, का आणि कशासाठी, म्हणजे काय आहे ना 2 तिकीटं काढलं असतं तर आपण दोघे सुद्धा गेलो असतो आणि मस्त दोघांनी सुद्धा एन्जॉय केला असता. त्यावर पारू म्हणत असते, आदित्य सर खरं सांगू का, तुम्हाला तिकडे जायचं आहे पण मलाच आता इकडे टेन्शन आलेलं आहे, मलाच थोडासा त्रास होतोय, मला खरंच खूप भीती वाटते आणि मला करमेल की नाही ह्या सुद्धा गोष्टी मला माहिती नाहीत, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्यावर लगेच आता आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला अहिल्या गुरुजींच्या माणसाची वाटच बघत असते. तोपर्यंत तर इथे गुरुजींचे जे काही माणूस आहेत ते आलेले असतात आणि त्यांच्या हातामध्ये 2 ताईत असतात. आता 2 ताईत असताना आपण पाहतो की इकडे अहिल्या ते ताईत घेते आणि इथे गुरुजींच्या जे माणूस आलेला असतो ते म्हणत असतात, हे बघा, इथे हे जे ताईत आहे ते तुम्ही दोन्ही तुमच्या मुलांच्या उजव्या हातामध्ये बांधून घ्या. असं म्हटल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे लगेचच दुसऱ्या बाजूला इथे जे काही श्रीकांत आहे ते येतात आणि श्रीकांत इथे आल्यानंतर आपण पाहतो की लगेच आता इकडे श्रीकांत म्हणतात, काय ग, काय झालेलं आहे आणि काय आहे हे. त्यावर इकडे आता गुरुजींना
अहिल्या म्हणत असते, त्याचं काय ना, जे काल काही जो प्रकार झाला ना, म्हणजे इथे प्रियाचा पदर जळाल्याचा, त्यामुळे मी इकडे गुरुजींना कॉल केला होता आणि गुरुजींना कॉल केल्यानंतर गुरुजींनी असं सांगितलं की आपल्या दोन्ही मुलांच्या आयुष्यामध्ये कसलं तरी टेन्शन आणि त्याचबरोबर भीती आणि संकट येणार आहे. त्यामुळे गुरुजींनी हे ताईत दिलेले आहेत. आता मला एक गोष्ट समजत नाही, हे ताईत जे आहे ते इथले इथे मी प्रीतमला बांधू शकते किंवा देऊ शकते, पण इकडे हेच ताईत मी इकडे आदित्यला कसं देणार आहे तेच मला कळत नाही. त्यातच श्रीकांत हसायला लागलेले असतात आणि ते म्हणत असतात, खरं पाहायला गेलं तर आता इकडे पक्षी किती जरी आकाशी फिरत असला तरी सुद्धा त्याचं लक्ष पूर्णतः तिच्या पिलांवरच असतं, असं म्हणूनच आता मनातल्या मनातच हसत असतात. कारण इकडे अहिल्याने कितीही जरी आदित्यचा रागराग केला तरी सुद्धा तिचं लक्ष मात्र आदित्यवरच आहे. आदित्यची तिला किती काळजी आहे ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे ते पाहत असतात. त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे श्रीकांतकडे ते दोन्ही ताईत दिलेले असतात आणि एक ताईत इथे जो प्रीतम आहे त्याला आणि दुसरा ताईत मात्र आदित्यला द्यायला सांगितलेला असतो. हा श्रीकांत म्हणतात, नको काळजी करूस तू, मी हे ताईत प्रियाकडे घेऊन जातो आणि प्रियाला सांगतो. तर आपण पाहतो की प्रिया तिच्या खोलीमध्ये असते, तेवढ्यातच प्रीतम येतो. आता प्रीतम आल्याबरोबरच इकडे प्रिया पाहते आणि म्हणत असते, आलात तुम्ही प्रीतम? तेव्हा प्रीतम म्हणतो, काय ग, तुझा हात बरा आहे ना, कसा आहे तुझा हात? तेवढ्यातच आता प्रिया म्हणत असते, हो माझा हात अगदी बरोबर आहे, माझ्या हाताला काहीच झालेलं नाही. तेव्हा लगेच आता आपण पाहतो की इकडे जे काही श्रीकांत आहे ते आलेले असतात. आता श्रीकांत आल्यानंतर लगेच इकडे जी काही प्रिया आहे ती म्हणत असते, बाबा काय झालेलं आहे? तेव्हा श्रीकांत म्हणतात, अगं त्याचं काय आहे ना, म्हटलं चला जरा आपण जाऊन इकडे आपल्या मुलाशी थोडंसं बोलूयात. हे घे, हे ताईत आहेत, तुझ्या हातामध्ये एक बांध आणि आदित्यच्या हातामध्ये आठवणीने एक बांध, असं इकडे ते बोलत असतात. तेव्हा आपण पाहतो की लगेचच आता इकडे प्रीतम म्हणत असतो, पण बाबा हे सगळं काही कशासाठी? तेव्हा ते म्हणत असतात, कारण हे ताईत इथे गुरुजींनी दिले आहेत आणि गुरुजींनी दिल्यामुळे तुझ्या उजव्या हातामध्ये एक बांध आणि त्याचबरोबर आदित्यच्या उजव्या हातामध्ये आठवणीने तुला बांधायचे आहे. काही जरी झालं तरी सुद्धा आठवणीने बांधायला तू विसरू नको, असं सुद्धा इकडे आता श्रीकांत सांगत असतात. तेव्हा प्रिया म्हणत असते, नका काळजी करू बाबा, मी हे आठवणीने त्यांच्या हातामध्ये बांधेल, तुम्हाला काळजी करायची काहीच गरज नाही, असं सुद्धा आता इकडे प्रिया म्हणत असते. त्याचबरोबर श्रीकांत निघून जातात. तर आता इकडे प्रिया म्हणत असते, आणा ते ताई तिकडे, मी तुमच्या हातामध्ये बांधून देते. त्यावर लगेच आता इकडे प्रीतम म्हणत असतो, अजिबात नाही, अगं दादाला आणि त्याचबरोबर इकडे पारूला ह्या घरामधून बाहेर काढले तर यापेक्षाही मोठं संकट आपल्या आयुष्यामध्ये काय येऊ शकतो, याच्यापेक्षा मोठं संकट कुठलंच आणि कसलंच येणार नाही, असं आता इकडे प्रीतम प्रियाला म्हणत असतो. आईने एकतर त्याला घराच्या बाहेर काढले आणि आईने त्याला घराच्या बाहेर काढून आता हे असं ताईत वगैरे बांधण्याचं नाटक ढोंग आपल्या पुढे करते. त्यावर प्रिया म्हणत असते, असं काय करताय तुम्ही? हे बघा प्लीज असं बोलू नका ना, शेवटी आई आहेत त्या, आणि आई असल्या तरी तुम्ही असं त्यांना कसं काय बोलू शकता हेच मला काही कळत नाही. तेव्हा लगेच आता आपण पाहतो की इकडे प्रीतम म्हणत असतो, आणते ताईत, मी दादाला देऊन येतो. तेव्हा प्रिया म्हणत असते, पण हे तुमच्या हातामध्ये बांधू द्या ना. त्यावर इकडे तो म्हणतो, हे बघ सगळ्यात जास्त गरज माझ्यापेक्षा तुला आहे, कारण तुझ्यावरच आत्ता संकट आलं होतं. पण आता प्रीतमने ते ताईत मात्र हातामध्ये बांधून न घेताच तिथून तो निघून गेलेला असतो. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे आदित्यची ऑलमोस्ट जाण्याची तयारी ही सुरूच असते. तेवढ्यातच आता चाळीतल्या बायका आलेल्या असतात. आता चाळीतल्या बायका आल्याबरोबर त्या म्हणत असतात, पारू आणि आदित्य दादा, तुमच्या दोघांकरिता एक आनंदाची बातमी आहे. काय आनंदाची बातमी असं विचारल्याबरोबर आता इकडे त्या म्हणत असतात, आज जे काही इथे आपण 40 डब्बे बनवले होते आणि त्या 40 डब्याची जी काही ऑर्डर आपण दिली होती ती ऑर्डर मात्र इथे सगळ्यांना खूप आवडली. जेवण सगळ्यांना खूप जास्त आवडलं आहे. आता खरं सांगू का, इथे आपलं काम एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट दिशेने चालतं आहे, असंच आता इकडे ती लोक बोलत असतात. तेव्हा पारू म्हणत असते, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता तर इकडे
आपण एवढं छान जेवण बनवतोय, त्याचबरोबर आत्ता एवढ्या ऑर्डर आहेत तर इथून पुढे सुद्धा आपल्या ऑर्डर वाढतच जाणार आहेत, असं सुद्धा आता इकडे जी काही पारू आहे ती बोलत असते. त्यावर लगेच आता आदित्य म्हणत असतो, तुम्हाला एक गोष्ट सांगू का मी? हे बघा, आता तर इकडे 40 डबे मिळालेत, आणखी यामध्ये वाढ होतच जाणार आहे आणि एक दिवस तुमचा बिझनेस एवढा मोठा होणार आहे की काही विचारू नका. तुम्ही फक्त बघत आणि बघतच राहाल, हा माझा तुम्हाला शब्द आहे. त्यावर पारू म्हणत असते, हो अगदी बरोबर बोलतेत आदित्य सर. तेव्हा आपण पाहतो लगेचच आता इकडे आदित्य म्हणत असतो, प्रत्येक स्त्रीने आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहणं खूप जास्त गरजेचं आहे. तेव्हा लगेच आता इकडे त्यातील एक स्त्री म्हणत असते, काय करताय आदित्य, आम्ही तर आमच्या स्वतःच्या पायावर उभंच आहोत ना. तेव्हा पारू म्हणत असते, हे बघा आदित्य सरांना असं म्हणायचं नाही शब्दशः अर्थ. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हा आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यानंतर मग तुम्ही तुमच्या पायावरती व्यवस्थित उभा राहाल, असं त्यांचं म्हणणं आहे. काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या पायावर उभं राहून सगळी कामं स्वतःची स्वतः केली पाहिजेत, असं त्यांचं म्हणणं आहे. आता आपण पाहतो की जे काही त्या गल्लीतले त्या चाळीतले जे काही लोक असतात, म्हणजे गुंडागिरी करणारे जे काही मुलं असतात आणि गुंड असतात, ते पाहतात. आता त्यातला एक जो काही बाब्या आहे त्याची बायको इथे असते. तेव्हा जो काही मेन गुंड आहे तो इथे म्हणत असतो, अरे बाब्या बघितलंस का, तुझी बायको इथे काय करत आहे, म्हणजे बघ ना तुझी बायको इथे त्या पारू आणि आदित्य सोबत हात मिळवणी करते. आज ह्या बाईला इथे 40 डब्यांची ऑर्डर मिळालेली आहे आणि आज ह्या बाईला 40 डब्यांची ऑर्डर मिळाल्यानंतर हिचा धंदा दिवसेंदिवस वाढतच चालणार आहे. मग एकंदरीत काय तर तुझं चाळीतलं जे काही महत्त्व आहे ते चाळीतलं महत्त्व तुझं नक्कीच कमी होऊ शकतं, असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो. त्यावर लगेच आता इकडे एक काम कर, तू आत्ताच्या आत्ता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे थांबव, म्हणजे काही जरी झालं ना तरी सुद्धा आता तुझी बायको त्या आदित्याने पारूच्या मदतीला गेली नाही पाहिजे. काही जरी झालं ना तरी सुद्धा तिला बाजूला कर आणि त्याचबरोबर जर तुझी बायको काम करायला लागली, पैसे कमवायला लागली तर उद्या जाऊन तुझ्याच डोक्यावरती ती बसू शकते, उद्या जाऊन तुझ्याच डोक्यावर मिऱ्या वाटू शकते. आणि म्हणूनच मी तुला सांगतोय, हे बघ असं हे सगळं काही होण्यापासून थांबव आणि आपलं सुद्धा महत्त्व इथे कमी होता कामा नये, असं सुद्धा आता इकडे तो गुंड त्या बाब्याला सांगत असतो. तेव्हा इकडे आता ह्या सगळ्यांमध्ये हसा मजाक सुरू असतो. त्यावर लगेचच आता इकडे त्या बाईचा नवरा आतमध्ये येतो आणि आल्याबरोबर तो म्हणत असतो, ए संगे काय करतेस इथे, चल आत्ताच्या आत्ता घरी, असं म्हणून लगेचच तो तिच्या हाताला पकडतो. त्यावर पारू आणि आदित्य त्याला थांबवतात. ते म्हणत असतात, अरे काय करतोयस, तुझी बायको आहे ती, मग तू अशा पद्धतीने कसं काय वागू शकतोस. त्यावर लगेच तो तिला बाहेर ओढत फरफडत आणत असतो आणि म्हणत असतो, ती माझी बायको आहे, आमच्या दोघा नवरा बायकोंच्या मध्ये पडण्याचं तुम्हाला काहीच कारण नाहीये. ए संगे, स्वतःच्या घरच्या भाकऱ्या भाजायच्या सोडून दुसऱ्यांच्या घरच्या भाकऱ्या भाजायला कशाला जातीस ग, काय चाललंय काय तुझं, असं इकडे तो बोलतो. त्यावर लगेच आता आदित्य म्हणत असतो, एक मिनिट, ही स्त्रीशी वागण्याची कोणती पद्धत आहे, बायको आहे ना ती तुझी, मग बायको असून सुद्धा तू अशा पद्धतीने कसं काय वागू शकतोस तिच्याशी. त्यावर आता इकडे तो म्हणत असतो, ए तू कोण रे आमच्या दोघांच्या मध्ये बोलणारा, तुझा काय संबंध आहे आमच्या दोघांमध्ये बोलण्याचा, चल बाजूला हो, आमच्यामध्ये अजिबात बोलायचं नाहीयेस तू, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर इकडे आदित्य म्हणत असतो, त्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण एक गोष्ट मात्र तू खूप चुकीची करत आहेस, ती स्त्री आहे, प्रत्येक स्त्रीचा आदर करणं हे नवऱ्याचं कर्तव्य आहे. आणि तेव्हा इकडे तो माणूस म्हणत असतो, काय रे तुला माझी बायको खूप आवडायला लागली वाटतं, माझ्या बायकोच्या जवळ जायचा प्रयत्न करतोयस, पाठवू काय माझी बायको तुझ्याकडे पाठवू, असं म्हणून आदित्य त्याला एक कानाखाली ठेवून देणार असतो. तेवढ्यातच आपण पाहतो की इकडे संगीता आदित्य समोर हात जोडते आणि म्हणत असते, आदित्य सर जाऊ द्या, तो पिल्याला असल्यामुळे त्याला आता भान नाहीये, मी त्याच्या वतीने तुमच्यासमोर माफी मागते, पारू मला माफ कर ग, इथून पुढे मला कामासाठी तुझ्याकडे नाही येता येणार, असं म्हणून ती आता लगेच तिथून निघून जाते. तर इकडे आता पारू आणि आदित्य हे सगळा काही प्रकार पाहून खूपच हैराण झालेले असतात. तर आता प्रेक्षकांनो इकडे दुसऱ्या बाजूला चिनू घराच्या बाहेर निघलेली असते. चिनू घराच्या बाहेर निघाल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे तिने पुन्हा प्रीतमला कॉल केलेला असतो. आता प्रीतमला कॉल केल्यानंतर इकडे प्रीतम म्हणत असतो, अगं चिनू मी तुला सांगितलं बाळा, मी तुझा बाबा नाहीये, प्लीज मला तू कॉल करू नकोस. त्यावर ती म्हणत असते, मला माहिती आहे बाबा,
तूच माझा बाबा आहेस आणि तू मुद्दाम मला त्रास देतोयस. हे बघ, मी आता तुला भेटायला बाहेर आलेली आहे. प्लीज तू ये ना बाहेर आणि मला भेट. मला तुला भेटायचं आहे, मला तुझ्याशी बोलायचंय, गप्पा मारायच्यात. त्याचं काय आहे ना बाबा, मी जेव्हा घरामध्ये असते ना तेव्हा आई मात्र मला तुला भेटू देणार नाही, म्हणून मी घराच्या बाहेर आलेली आहे. प्लीज बाबा येणारे, प्लीज बाबा येणारे असं म्हणत असते. तेव्हा प्रीतम म्हणत असतो, अगं तू असं का केलंस, का घराच्या बाहेर आलेली आहेस, वेडीयेस का तू बाळा, असं करायला नको होतंस तुला. तेव्हा इकडे ती म्हणत असते, नाही मी आत्ता घराच्या बाहेर आली आणि मला तुला भेटायचं आहे, प्लीज तू ये ना लवकर. आता प्रीतम म्हणत असतो, बरं बरं ठीक आहे, तू आहे त्याच ठिकाणी थांब, मी आत्ता येतो. असं म्हणून तो लगेच आता इकडे तिला भेटायला निघालेला असतो. तर आता प्रेक्षकांनो, आपण पाहतो की ते प्रीतम तिला भेटायला निघालेला असतो, हातामध्ये ताईत वगैरे काहीच नसतं. तर आता दुसऱ्या बाजूला इकडे आदित्य खूपच टेन्शनमध्ये असतो. आदित्य म्हणत असतो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हा बायकांमुळे होतात, तुम्ही त्या सगळ्यांचं इथे सहन करताना त्यामुळेच ह्या सगळ्या काही गोष्टी इथे होत आहेत. तेव्हा इकडे पारू म्हणत असते, हे बघा आदित्य सर, तुम्ही शांत व्हा, चिडचिड करू नका, हे घ्या थोडंसं पाणी प्या. आणि तेव्हा इकडे आता तो म्हणत असतो, नाही हे सगळ्या गोष्टीला तुम्ही जबाबदार आहात. प्रत्येक वेळी नवरा जे काही म्हणेन त्या गोष्टी तुम्हाला इथे सहन करायची सवय लागलेली आहे. काय सहन करताय तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी, काही एक सहन करायची गरज नाहीये. प्रत्येक वेळी जिथले तिथे बोलून उत्तरं द्यायला हवीतच ना. त्यावर लगेच आता इकडे पारू म्हणत असते, कसं आहे ना आदित्य सर, आमच्या आईपासून आजीपासून आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सहन करण्याची सवय लागली आणि त्यामुळे आमच्या हे सगळं काही अंगवळणी पडलेलं आहे आणि म्हणूनच हे सगळं काही असं होतंय, असं आता इकडे ती सांगण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा लगेच आता इकडे आदित्य म्हणत असतो, पण पारू तुला एक गोष्ट लक्षात येते का, की तुम्ही असं सहन करताय त्यामुळे नवरा बायकोवर हात उचलतोय, पण तुम्ही जर त्याला अडवत राहिलात, तुम्ही जर त्यांना इथे प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीला थांबवत राहिलात तर असं होणार नाहीये ना पारू, असं सुद्धा आता इकडे आदित्य बोलत असतो. त्यावर लगेच आता इकडे पारू म्हणत असते, आदित्य सर खरं सांगू का, तुम्ही आत्ता चाललात पण मला खूप टेन्शन आलंय. तेव्हा आदित्य म्हणत असतो, असू दे मग मी जातच नाही, हे जे काही तिकीट आहे ना ते कॅन्सल करतो, किंवा मग मी ना खरं तर आणखी एक तिकीट काढायला हवं होतं. पारू म्हणत असते, हे बघा नाही कॅन्सल वगैरे नाही करायचंय. तेव्हा तो म्हणतो, मग काय करणार आहे मी, अशा वेळी अशा प्रसंगी तुला एकटीला इथे मी नाही ठेवून जाऊ शकत. त्यावर लगेच आता इकडे पारू म्हणत असते, आदित्य सर प्लीज तुम्ही नका काळजी करू, मी राहील व्यवस्थित आणि माझी स्वतःची सुद्धा व्यवस्थित काळजी घेईल, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची काळजी करण्याची काहीच गरज नाही. त्यावर आदित्य म्हणत असतो, तू नक्की काळजी घेशील ना पण पारू स्वतःची. त्यावर पारू म्हणत असते, हो आदित्य सर मी नक्की स्वतःची काळजी घेईल आणि तुम्ही अजिबात माझी कसलीच काळजी करू नका, असं सुद्धा आता इकडे पारू म्हणत असते. त्यावर आदित्य म्हणत असतो, पण खरं सांगू का पारू, मी जर 2 तिकीटं काढले असते ना तर मजा आली असती, म्हणजे बघ ना काम पण झालं असतं आणि मस्त हनीमून पण झाला असता, हो की नाही. त्यावर लगेच आता पारू त्याच्यापासून एक हात बाजूला सरकते आणि म्हणत असते, काम करा पहिलं आणि ते हनीमून बिनीमून द्या तिकडे ठेवून. त्यावर लगेच आदित्य म्हणत असतो, काय पारू हे असं कसं म्हणतेस ग. तेव्हा ती म्हणते, मग काय तर. तेव्हा तो म्हणतो, अगं तू जर माझी बॉस असतीस ना तर मग माझं काही खरं नसतं बघ, काम ते कामच माझ्याकडून करून घेतलं असतंस. तर आता इकडे दोघे जण सुद्धा हसायला लागलेले असतात. आपण पाहतो की अहिल्या मात्र गुरुजींच्या फोनवर अजून सुद्धा विचारच करत असते. तिला मात्र आता खूप टेन्शन आलेलं असतं. गुरुजींनी असं सांगितलेलं असतं की तुमच्या आदित्यवर इथे संकट येणार आहे, आदित्यवर खूप मोठं संकट आल्यामुळे आता इथे तुम्हालाच त्याला वाचवावं लागणार आहे. तेव्हा इकडे अहिल्या विचार करत असते, काय करावं मला काहीच कळत नाहीये, गुरुजींचे ते बोल सतत माझ्या डोक्यामध्ये आहेत, काय करू, कशा पद्धतीने इथे मी माझ्या आदित्यला वाचवू तेच मला कळत नाही. इथे प्रीतमवर जर संकट आलं, प्रीतमवर जर कुठलं विघ्न आलं तर ढाल बनून मी त्याच्यासमोर उभी राहायला तयार आहे, पण आदित्य माझ्या जवळ नाहीये, तो माझ्यापासून लांब आहे, मग मी त्याला कशी वाचवणार आहे, ह्या संकटातून कसं मी त्याला इथे बाजूला सावरणार आहे, काय करू मला काहीच कळत नाही. गुरुजींनी स्पष्टपणे सांगितलं पण नाही, तो ताईत इथे आदित्यच्या हातामध्ये बांधला असेल का, असाच अहिल्या विचार करत असते. तेवढ्यातच आता श्रीकांत येतात आणि श्रीकांत आल्यानंतर ते तिला विचारतात, काय झालं अहिल्या, कसला विचार करतेस, मुलांचा विचार करतेस का. तेव्हा अहिल्या म्हणत असते, हो आणखी दुसरा कुठला विचार करणार आहे. तेव्हा श्रीकांत म्हणतात, हे बघ नको विचार करूस. तेव्हा ती म्हणत असते, कसा नको विचार करू, ते ताईत दिले का तुम्ही. तेव्हा श्रीकांत म्हणतात, हे बघ तू नको काळजी करूस, प्रियाने इथे प्रीतमच्या हातामध्ये ते ताईत बांधलं सुद्धा असेल आणि इकडे
प्रीतम आता आदित्यला सुद्धा तो तैत बांधेल. तेव्हा आता इकडे अहिल्या म्हणते, प्रीतमला मी तैत बांधेल, त्याने नाही बांधलं तरी मी त्याच्याकडून बांधून घेईल किंवा मी आहे त्याची काळजी घ्यायला. पण आदित्यचं काय? आदित्य ते तैत बांधून घेईल का? त्यावर आता इकडे श्रीकांत म्हणत असतात, अहिल्या तू नको काळजी करूस, होईल सगळं काही व्यवस्थित आणि माझी खात्री आहे प्रीतम त्याच्या हातामध्ये तैत बांधल्याशिवाय तिथून कुठेही जाणार नाही किंवा त्याला सोडणार सुद्धा नाही. त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस. असं म्हणून आता श्रीकांत इकडे अहिल्याला आधार देत असतात. तर आता प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत रहा पारू.